विजापूर नाका परिसरातील समर्थ ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता। सराफाच्या प्रसंगावधानाने त्यांचा प्रयत्न फसला, परंतु चोरांनी विविध युक्त्या वापरून स्वतःची ओळख लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। परंतु गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आणून सराईत गुन्हेगारांना वेळीच जेरबंद केल्याने सराफ सुवर्णकार व्यापारी असोसिएशनच्या वतीने सराफ कट्टा येथे सोलापूर क्राईम ब्रांचच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, एपीआय शंकर धायगुडे, एपीआय निलेश सोनवणे, पीएसआय मुकेश गायकवाड, पोलीस महासंचालक प्रमाणपत्रधारक दादासाहेब सरवदे यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणे यांनी असे कर्तबगार अधिकारी पोलीस दलाची शान आहेत, तर पोलीस दलाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी आभार मानून व्यापाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या। या प्रसंगी महेश धाराशिवकर यांनी आभार मानले। या प्रसंगी पूर्व विभाग अध्यक्ष व्यंकटेश बिटला, प्रकाश चिडचणकर, प्रदीप बोळा, सोमशंकर कंठीमठ, दिगंबर पालनकर, अनिल रेवणकर, सुधाकर शहाणे, भाईकट्टी सराफ, कपिल वेर्णेकर, अनुप रायकर, अभिषेक रंपुरे आदी सराफ व्यापारी उपस्थित होते। जे आपल्या सोलापूर आयुक्त हद्दीमध्ये ज्वेलर रॉबरीचा जो गुन्हा घडला होता, त्या गुन्ह्याच्या क्राईम ब्रँचच्या पथकाने तत्परतेने तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सोलापूर सराफ असोसिएशनचे जे सर्व पदाधिकारी अध्यक्ष आहेत यांनी आम्हाला इथं बोलून आमचा उचित सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानतो। हा जो प्रोग्राम तुम्ही एक फॉर्मल आयोजित केलेला आहे, ह्याच्या आधी एक वेळा झाला, थोडंसं मागं पुढं झालं, परंतु असा सन्मान केल्यामुळं नक्कीच जे काम करणारे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, तर त्यांचा हौसला अजून वाढतो आणि चांगल्या प्रकारचं काम आमच्या हातून घडण्यासाठी प्रेरणा मिळते। सोलापूर शहर आयुक्तालयामध्ये मी इथं समजा एक 5-6 महिन्यापासून चार्ज घेतल्यापासून समजा हा ज्वेलरचा पहिलाच गुन्हा असेल, परंतु एकदम मिनिट टू मिनिट CCTV फुटेज बघणं, तांत्रिक तपास करणं, ह्या गोष्टी आमचे जे अधिकारी आहेत आणि सर्वच कर्मचारी आहेत, म्हणजे पूर्ण आमच्या 7चे 7 टीम, त्याच्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी होती। कुणी फुटेज बघत होतं, कुणी मोबाईल डाटाचं हे करत होतं, कुणी बाकीचा डम डाटा काढत होतं। सर्वांनी हा तपास केल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा क्ल्यू लावून आणि आरोपी पकडले। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हे आरोपी जर पकडले नसते तर कदाचित त्यांनी अजून गुन्हा केला असता, कारण ह्याच आरोपींच्यापैकी 2 आरोपींनी यापूर्वी 1 महिन्यापूर्वी एक पेट्रोल पंपावरती हा लुटीचा प्रकार केला होता। म्हणजे हे प्रतिबंध होणं हा सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यामध्ये विषय आहे, कारण ते जर बाहेर राहिले किंवा त्यांना जर आपण गुन्ह्यात शोधून अटक नाही केली तर सोलापूर आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार, त्याचप्रमाणे झोनचे DCP कवडे साहेब, त्याचप्रमाणे क्राईमचे DCP मॅडम पाटील मॅडम आणि आमचे ACP राजन माने यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि पूर्ण पाठिंबा आमच्या सर्व टीमला दिला, त्यामुळे हे काम आमच्याकडून यशस्वी होऊ शकले। आणि ह्या सर्व कामाचं तुम्ही जे आमचं गुणगान केलं त्याबद्दल मी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। हो हो।